कोकळे गणातील सांगली जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवार सौ पूजा सागर ओलेकर यांनी महायुतीच्या उमेदवार सौ मीना गजानन ओलेकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे। ही राजकीय घडामोड युवा नेते बाळराजे घोरपडे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यामुळे कोकळे गावात महायुतीचे पारडे जड झाले आहे। परिषद आणि कवठेमंकाळ पंचायत समितीच्या 2026च्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी चर्चांती असा निर्णय झाला होता की कोकळे पंचायत समिती गणातून मीनाताई गजानन ओलेकर यांचा अर्ज भारतीय जनता पार्टी यांच्याकडून कायम करण्यात येईल। आणि आम्हाला तसं सांगली जिल्हा विकास आघाडीचे नेते आदरणीय संदीपबाबा गिड्डे पाटील यांनी सांगितलं होतं की तुम्ही अर्ज पाठीमागे घेऊन यांना पाठिंबा द्या, पण वेळेअभावी आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही। शेवटच्या क्षणात हा निर्णय झाला होता, त्यामुळे आमचा अर्ज निवडणुकीतून माघार घेता आली नाही। आज आम्ही या ठिकाणी कवठेमंकाळ तालुक्याचे नेते आदरणीय बाळराजे, त्याचबरोबर भाजपचे तालुका अध्यक्ष उदयदादा, भाजपचे सगळे पदाधिकारी, इथले सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या समोर अशा पद्धतीने जाहीर करतो की कोकळे पंचायत समिती गणातील महायुतीचे उमेदवार आदरणीय सौ मीनाताई गजानन ओलेकर यांना आम्ही पाठिंबा जाहीर करतोय व त्यांच्या विजयासाठी आम्हाला समर्थन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी ताकदीने प्रयत्न करावेत अशी विनंती करतो। आम्ही आज हा पाठिंबा जाहीर करत असताना फक्त आपल्या भागातील प्रश्न, समस्या, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या जीवनात परिवर्तन घडण्यासाठी मताची विभागणी होऊ नये आणि एकाच एक उमेदवार देऊन आपल्याला विजयी होता यावं, हा दूरदृष्टीचा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही या उमेदवाराला पाठिंबा देत आहे। मी इथल्या तालुका अध्यक्षांना आणि तालुक्याच्या नेत्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळात आमच्या भागातील समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण प्राधान्य द्यावं, एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।